सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका। बिल्किस बानोची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली। आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द। आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारला अधिकारच नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं। मुंबईत सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेण्याचे निर्देश। भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं तेव्हा पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीनं पाकिस्तानला धडा। इम्रान खानही घाबरले। तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या पुस्तकात दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा। निकालपत्राचा मसुदा दिल्लीतल्या तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती। तलाठी भरतीच्या निकालावरती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप, तर तलाठी भरती परीक्षा मोठा घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तलाठी भरतीवरनं आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांनी एव्हिडन्स ऍक्ट वाचावा, राऊतांचा सल्ला। राज्याच्या राजकारणात 2019 साली कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर 2024 नंतर फडणवीसांना एकांकिकाच करायच्यात, राऊतांचा पलटवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा। राजापूरमध्ये शिवसंकल्प अभियान, लोकसभा उमेदवारीची चाचपणी अपेक्षित। शंभूराज देसाईंच्या विरोधात पोस्ट करणं शिंदे गटाच्याच तालुका प्रमुखाला भोवलं। काकासाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात। शंभूराज मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचा आरोप केला होता। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका। आज सर्व प्रवक्त्यांची आणि विविध सेलची महत्त्वपूर्ण बैठक। प्रकाश आंबेडकर यांची आज उलट तपासणी पूर्ण। कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची साक्ष। उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता, तर पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या पावसाचा अंदाज। सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये 2 जणांचा घुसण्याचा प्रयत्न। दोनही तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ घोषित। रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं पुनरागमन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।